नमो भाग्य आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर मग आज आम्ही गेलो होतो एका वेगळ्याच अद्भुत अशा जादुई सफरीवर. मग पाहूया, चला. या जादुई सफरीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी आम्ही रिक्षेने गेलो मेट्रो जंक्शन मॉल कल्याणच्या दिशेने. फर्स्ट फ्लोअरला असणाऱ्या झिंगवर्सची तिकीटे परचेस केली आणि आम्ही सुरू केली आमच्या जादुई दुनियेची ही सफर. यातील पहिलं सेक्शन आहे झिंग ग्लो. अनुभवा त्याची ही मजा. इथे आपलं स्वागत करतो हा संगीतमय रस्ता किंवा म्युझिकल पार्क. आणि हे आहे झिंग ग्लो मधलं जादुई वातावरण. एखाद्या डिझने किंवा कार्टून मूव्ही सारखंच अतिशय सुंदर, रहस्यमय आणि आकर्षक. आणि गंमत म्हणजे इथली जादुई फुले ही हाताच्या स्पर्शाने सुद्धा उमलतात. आहे ना एखाद्या कार्टून मूव्ही सारखा जादुई अनुभव. आता अनुभवूया इथलं सुंदर असं जादुई वातावरण. मला अतिशय प्रसन्न वाटलं. आणि हा संगीतमय रस्ता किंवा म्युझिकल पार्क बघून बार्बीच्या त्या मूवीची आठवण झाली. बार्बी अँड 12 डान्सिंग प्रिन्सेस मध्ये जशा त्या डान्स करतात तसा त्या पाथ मधून म्युझिकचा आवाज येतो, तशाच पद्धतीने हा अनुभव आमच्यासाठी होता. इथलं वातावरण एकदम जादुई, प्रसन्न आणि शांत होतं. आणि आत्ताचं तर हे पहिलंच सेक्शन होतं. कल्पकता, कला आणि विज्ञान याचा सुंदर संगम म्हणजे झिंगवर्स. या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटून आम्ही निघालो पुढच्या सेक्शनच्या दिशेने. नंतर दुसरं सेक्शन आहे झिंगफिनिटी, ज्याच्यातलं हे आहे मॅजेस्टिक मेज. तर हा आरशांचा चक्रव्यूह भेदण्यासाठी आपल्या हातात दिलं जातं एक स्टिक रूपी शस्त्र आणि त्याच्या सहाय्याने आपण आपला रस्ता शोधू शकतो. त्याचप्रमाणे लहान मुलांना इथे हेल्मेटसुद्धा लावलं जातं त्यांच्या सेफ्टीसाठी. तर या मॅजेस्टिक मेजमध्ये आम्हाला खूप मजा आली. साधारण एक 20 ते 25 मिनिटामध्ये आपण हा चक्रव्यूह पार करू शकतो. तर हा आरशांचा चक्रव्यूह पार करणं हे तितकंसं सोपं नसलं तरी त्या फोमच्या स्टिकमुळे आपल्याला भरपूर मदत होते आणि त्याचबरोबर खूप जास्त मजासुद्धा येते. आम्ही खूप सारे फोटोज, व्हिडिओजसुद्धा इथे क्लिक केले. आणि त्याचबरोबर एकत्र गेल्यावर तितकी मजा नाही येणार, पण जेव्हा आपण 1 बाय 1 जातो तेव्हा खूप जास्त ते कन्फ्युजिंग दिसतं, कारण समोर चालणाऱ्या माणसाचं प्रतिबिंब आपल्याला प्रत्येक आरशात दिसत असतं. कुठे एक सेकंड. ओ माय गॉड, कुठे आहे? अच्छा. हॅलो. अशा प्रकारे सगळ्याचा मनमुराद आनंद लुटत आम्ही या आरशाच्या चक्रव्यूहातून म्हणजेच मॅजेस्टिक मेजमधून वाट काढली. एकेकाने गेलं ना तर ते असं वाटेल हे तुम्ही एकत्र जाताय म्हणून ते कळत नाही. सो अगदी याचप्रमाणे आमच्यातला अभिमन्यू हा आरशांचा चक्रव्यूह म्हणजेच मॅजेस्टिक मेज पार करून निघाला पुढे. आजच्यासाठी इतकंच. पुढची मजा बघूया पुढील भागामध्ये.